राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाही. केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी पार पडली बैठक. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील वादग्रस्त उपायुक्त वाय.एस. रेड्डी यांचं निलंबन झालंय. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यानं आयुक्तांनी ही कारवाई केली. साताऱ्यातील कराड आगाराला मिळालेल्या 5 नवीन बसेस. भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या पाठपुराव्याला यश. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुरळीत होणार आहे अशी भावना व्यक्त होते. मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार. 4 नव्या एक्स बँड रडारामुळे अंदाज देणं शक्य होणार आहे. उंच इमारतींमुळे चुकणारे अंदाज आता अचूक येणार आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आंब्यासह इतर पिकाला मात्र पावसाचा फटका बसतोय. देहूमधील पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान देण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा खंडित झाली. यंदा संस्थानाच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा संस्थानाचा ऐतिहासिक निर्णय झाला. दूरसंचार कंपन्यांना मोठा धक्का. सर्वोच्च न्यायालयानं वोडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसच्या याचिका फेटाळल्या. एजीआर थकबाकी माफीसाठी या कंपन्यांनी दाखल केली होती याचिका. नव्या वर्षापासून खेलो इंडिया योजनेअंतर्गत नव्या स्पर्धांचा समावेश होणार आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी घोषणा केली आहे. खेलो इंडिया उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि तळागाळातील खेळांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.